वीर जवान किशोर ठोके यांना अखेरचा निरोप. श्रीनगर ते कोलटेक पाटे लष्करी सन्मानाने अंत्यविधी. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. नाशिक जिल्ह्यावर आज शोककळा पसरली आहे. चांदवड तालुक्यातील कोलटेक पाटे गावचे सुपुत्र वीर जवान किशोर अंबादास ठोके यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. या वीर सुपुत्राच्या बलिदानामुळे संपूर्ण जिल्हा हळहळला आहे. शहीद जवान किशोर ठोके यांचे पार्थिव आज सकाळी 9 वाजता श्रीनगर येथून विशेष विमानाने टेक ऑफ झाले आहे. हे पार्थिव दुपारी अंदाजे 1 वाजता नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल होणार आहे. विमानतळावर लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांना सलामी देतील. ओझर विमानतळावरून शहीद किशोर ठोके यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी चांदवड तालुक्यातील कोलटेक पाटे येथे आणले जाणार. या दरम्यान ठिकठिकाणी हजारो नागरिक आपल्या वीर सुपुत्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रस्त्यावर उतरतील. कोलटेक पाटे येथे आज सायंकाळी 4 वाजता वीर जवान किशोर अंबादास ठोके यांच्यावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार संपन्न होणार आहे. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गावासह नाशिक जिल्हा आपल्या या शूरवीर जवानाच्या बलिदानास अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे. भारत मातेच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या सुपुत्राला अखेरचे मानवंदना देण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. आपल्या मातृभूमीसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या या महान बलिदानास 24x7 न्यूज रिपोर्ट करणं विनम्र अभिवादन. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड.